नमस्कार, मी मानसी मुंडे. हजेरी क्रमांक 5923 म्हणजेच 5923. आज आपण 21व्या शतकात जगतो. विज्ञानाच्या सहाय्याने आपण अवकाशाला गवसणी घालतोय. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण यांत्रिकीकरण करत आहोत. म्हणजेच काय, एकंदरीत बघितलं तर प्रत्येक एका क्षेत्रामध्ये आपण यंत्राच्या सहाय्याने पुढे जाण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना आपण दिसत आहोत. परंतु हे सगळं काही करत असताना शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपण ह्याची वाढ होताना पाहत आहोत. म्हणूनच परदेशी शिक्षण व्यवस्था हा विषय चर्चेचा मुद्दा बनत असताना मी माझा पहिला मुद्दा असा मांडते की आपण जर पाहिलं तर भारताला विश्वाचं गुरु असं म्हटलं जातं. भारतात जन्म घेतलेले गुरु व्यास यांच्याकडे एकही विद्या अशी नव्हती की जी त्यांच्यामध्ये ते लोक पारंगत नव्हते. पहिले जर बघितलं तर गुरुकुल होते. त्याच्यानंतर माणसं बदलली, काळ बदलला, वेळ बदलली आणि शाळा आल्या. विद्यार्थी शाळेत जाऊ लागले आणि शिक्षक त्यांना शिकवण्यासाठी शाळेत येऊ लागले. परंतु आत्ताच्या काळात जर आपण बघितलं तर प्रत्येक एका क्षेत्रामध्ये यंत्र तयार होत आहेत आणि त्याचा फटका कुठे ना कुठे हा शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा लागत आहे. मग आपण पाहत आहोत की शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा रोबोट असेल किंवा दूरभ्रमण असेल, दूरध्वनी असेल, यासारख्या अनेक यंत्र अवगत होत आहेत आणि ह्याच्या सहाय्याने विद्यार्थी आपल्याला अभ्यास करताना दिसत आहेत. ह्याचं जास्तीत जास्त प्रमाण जर कुठे वाढतंय तर ते परदेशात वाढतंय. परदेशामध्ये मुलांना लवकरात लवकर मुलांनी शिक्षण घ्यावं आणि लवकरात लवकर त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जातो, म्हणजेच विद्युत उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे काय होतं की प्रत्येकाची जी क्षमता असते किंवा शैक्षणिक जी काही क्षमता असते किंवा समजून घेण्याची जी काही क्षमता असते ती सारखी नसते आणि विद्युत उपकरणाचा वेग आणि त्या मुलांची समजून घेण्याची क्षमता, त्यांची ऐकू पातळी ही पूर्णपणे एकमेकांशी तुलनेत येईल का किंवा हे एकमेकांना जोडलं जाईल का ह्याच्यात शंका असते. आणि म्हणूनच कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की ही परदेशातली शिक्षण व्यवस्था जी आहे ही मुलांना शैक्षणिक दृष्ट्या तितकीशी मदत करणारी नाहीये, किंबहुना त्यांच्या अडचणी वाढवणारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जी परदेशातील शिक्षण व्यवस्था जर म्हणायला गेलं तर त्यातला एक भाग मला आवडतो, तो म्हणजे असा की आता ह्या शैक्षणिक याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारताच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये जर एखादा वैज्ञानिक असेल तर त्याचा मुलगा सुद्धा वैज्ञानिक होतो. एखाद्याचे वडील जर शिक्षक असतील त्याच्या मुलाला सुद्धा शिक्षक व्हावं लागतं किंवा कुठेतरी आई वडिलांच्या दबावाखाली येऊन त्याला त्याचं फ्युचर म्हणजे त्याचं भविष्य हे पाहावं लागतं आणि त्याच्या भविष्याकडे त्याच्या मताने पुढे न जाता त्याच्या आई वडिलांच्या सहमतीने त्याला पुढे जावं लागतं. परंतु परदेशात काहीशी प्रमाणात परिस्थिती ही वेगळी असते. 10 वर्षापर्यंत परदेशामध्ये मुलाला प्रत्येक एका क्षेत्रातलं एक जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान दिलं जातं की एखादं क्षेत्र म्हणजे नक्की काय आहे, त्या क्षेत्रामध्ये काय चालतं. त्याच्यानंतर पाहिलं जातं की त्याला कुठल्या क्षेत्राची आवड आहे, म्हणजेच काय तर त्यांच्या मुलांना कुठलं क्षेत्र निवडायचं आहे आणि त्यांना त्यांचं भविष्य कुठल्या क्षेत्रात घडवायचं आहे याचा निर्णय सर्वस्वी ती लोक त्यांच्या मुलांना देऊन टाकतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की त्या क्षेत्रामध्ये त्या मुलाला आवडही असते, चांगल्या प्रकारचे त्याच्याकडे त्या क्षेत्राला साजेसे असे गुण असतात आणि त्याच्यामुळे अगदी सहजरित्या तो आपल्या चांगलं भविष्य घडवू शकतो. आपल्या करिअरमध्ये जर ते म्हणालात किंवा त्यांच्या एका भविष्यामध्ये जर म्हणालात चांगल्या प्रकारे ते त्यांचं भविष्य रचू शकतात. त्यामुळे ही एक जी गोष्ट आहे ही मला परदेशी शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड आवडते. दुसऱ्या बाजूने जर म्हणायला गेलं तर प्रत्येक एका गोष्टीने आपली मुलं पारंगत कशी होतील किंवा मग ती स्वतंत्र कशी बनतील ह्याच्याकडे त्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात ज्याच्यावरती ती लोक जास्तीत जास्त प्रमाणात प्रभाव टाकत असतात. आपल्याकडे जर आपण बघितलं तर जवळपास वयाच्या 18व्या वर्षापासून 24 वर्षापर्यंत देखील आपल्याकडची मुलं ही स्वतंत्र झालेली नसतात. म्हणजेच काय, त्यांचा स्वतःचा असा इन्कम सोर्स असेल किंवा एक पैसे मिळवण्याचा जो स्रोत असेल तो त्यांना मिळालेला नसतो. परंतु परदेशात जर पाहिलं तर अगदी वयाच्या 10व्या वर्षापासूनच मुलं स्वतःचे असे पैसे कमवायला लागलेले असतात. सगळं काही गोष्टी आहेत त्या स्वतःच्या जीवावर करायला लागलेले असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोट, दूरभ्रमण, दूरदर्शन ह्या गोष्टींचा जर एकंदरीत विचार केला तर परदेशी शिक्षण व्यवस्था ही शैक्षणिक पातळीवरती विद्यार्थ्यांना अडचण निर्माण करणारी असू शकते. परंतु फ्युचरमध्ये म्हणजेच भविष्यामध्ये काय करायचं ह्याचा निर्णय जर मुलांना घेऊन देत असतील परदेशी शिक्षण व्यवस्थेमध्ये तर हा जो त्यांचा निर्णय असतो हा एकंदरीत चांगल्या प्रकारचा असतो आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळवून देणारा असतो. धन्यवाद.